ती चिखल लागलाय तो हाताला, तिचे ड्रेसला लागली. नेहा अगं बघ, उतरव तिला पहिले खाली. आईला चालतं. आई किती उशीर केला, मी खूप बोर झाली होती. सॉरी बाळा. सारखं विचारत होती संध्याकाळपासून आई कधी येणार म्हणून. फोन पण लागत नव्हता तुझा. बाळा मी फ्रेंडच्या घरी गेले होते ना, तर तिथे येताना रस्त्यात नेटवर्क नसतं ना, म्हणून. सोड मला खाली आधी, सोड. काय झालं बाळा? अरे परी, तू एकटी गेलीस ना, मला नाही घेऊन गेलीस. मी नाही बोलणार तुझ्याशी. अगं परी, बाळा काम होतं मला, मी ऑफिस मधून परस्पर गेले ना. कसलं काम? ते मी तुला आत गेल्यावर सांगते ना बाळा. चल आपण आज. नेहा, तुझं दुधाचं पातेलं घेऊन जा. आज तुला बरीच लागली असतील ना. परी हे घे बाळा, तू घरी जा, मी आलेच. ऐक, माझ्याकडे दे. तिच्या हाताला ती घाण सगळी पर्सला लागेल तुझ्या. आले हा बाळा. नेहा परीशी बोलायच्या आधी मला तिच्याशी बोलायला हवं, नाहीतर बया घोळ घालून ठेवायची. नेहा काकूंकडे गेली की परत लगेच काही यायची नाही. हा चान्स आहे. मामी चल ना लवकर. तर इथे इथे देते ना आई इंजेक्शन. इथेच ना. इथे दाबू दाबू दाबू. गप्प बघा, समजलं ना. आईने विचारलं जायचं तर हो म्हणशील की नाही सांग. नवीन जागी राहायला जाशील की नाही, मी सांगितलेलं ऐकशील की नाही. बोल ना. काय दात खिळ बसली का? काढू तुझे दात. काय हो गप्पू तुम्ही पण. नाही, पण आजकाल तू खूप आनंदात दिसतेस. म्हणजे अशी एक वेगळीच खुशी तुझ्या चेहऱ्यावर दिसते. काय प्रमोशन वगैरे मिळालंय की काय ऑफिस मध्ये? नाही तसं काही नाहीये का. तशी काही आनंदाची बातमी असेल तर तू आम्हाला सांगशीलच. पण खूप बरं वाटतं तुला आनंदात बघून. अरे हा, आमच्या परीला तर अंधाराची भीती वाटते. समजा आमची परी अंधारातच राहिली तर अचानक लाईट बंद झाले. कांदे बटाटे पाहिजे की नाही तुला? पाहिजे पाहिजे. असं पाहते मी आले. हा राजा, बाळा ऐक ना राजा, आम्ही कुठेही जात नाहीये. ठीक आहे, ये माझ्या मांडीवर झोप. ये बाळा. परी, आज सगळ्यांना खीर खूप आवडली ना. मला काकू म्हणत होत्या सगळ्यांनी खीर खूप खाल्ली, हो ना. तुला पण खीर खूप आवडली ना. फ्रेंडला पण खूप आवडली परी खीर. आई हा, उद्या सुद्धा येणार आहे दूध घेऊन? नाही बाळा. मग आज का आला होता? तुला एकच दिवस आवडते का? तुला एकच दिवस वाटतं का मी स्ट्रॉंगल व्हावी? नाही ग बाळा, त्याला तू खूप आवडतेस म्हणून तो तुझा फ्रेंड आहे. आणि आता तुला तू पण आवडते? हा, जसा तू तुझा फ्रेंड आहे ना, आता तो माझा पण फ्रेंड झालाय. आता आमच्यात भांडणं पण होत नाही परी. म्हणून तर तुम्ही फ्रेंड झालात ना. परी, तुला एक गोष्ट सांगू मी. हो. एक आटपाट नगर असतं, तिथे एक राजकन्या राहत असते. त्या राजकन्याला एक छोटीशी मुलगी असते, तिचं नाव असतं परी. आणि तिथे एक राजकुमार येतो. त्या राजकुमारची आणि परीची अशी छान गट्टी जमते. दोघं अशी छान फ्रेंड्स होतात. आणि मग ते परी आणि राजकुमार. आई स्टोरी नको, आपण चित्र काढूया का? मी काढते. परी, काय चित्र काढणार आहेस? आई काय चित्र काढू? परीच्या मनात काय ते तिला चित्रातून सांगता येईल.
परी, तू माय फॅमिलीचं चित्र काढ. हा. आणि तुला वाटत असेल ना की अमुक अमुकने आपल्या फॅमिलीत असावं, तर त्याचंही चित्र काढ. आई, तू तर अमुक अमुक म्हणालीस ना. हा, त्याचं काय? आपल्या दोघींमध्ये आणखी कोण नको. अगं, एका लहान मुलीने काढलेलं चित्र आहे ते. त्याचे उगाचच काही वेगळे अर्थ नको लावू नये. परीला मी ओळखतो. तिच्या चित्रात जरी मी नसलो ना, तरी तिच्या मनात मी आहे. नक्कीच. आय होप सो. नेहा परी समजूतदार मुलगी आहे. तिच्या कलेने जर का आपण ही गोष्ट घेतली आणि शांतपणे तिला ही गोष्ट समजावली तर तिचं मत देईल जे पॉझिटिव्हच असेल, माझी खात्री आहे. तुला खात्री वाटत असेल तर तसं असेल, पण नेहा, तू का एवढी गोंधळतेस? कधी कधी ना तू परीपेक्षाही लहान असल्यासारखी वागतेस. काही काय यश. सिरियसली, परीपेक्षा लहान पण तशीच गोड. बर, ऐक ना, आज मी काका काकूंशी बोलणार आहे आपल्याबद्दल. खूप दिवसापासून बोलायचं होतं. आज मी सांगेन त्यांना. नाही, सांग, नक्की सांग. काय आपली माणसं आपल्याबरोबर असणं फार गरजेचं असतं नेहा. त्याला एक फॅमिली आणि आपल्या जवळच्या माणसांना सोबत घेऊनच पुढे जायचं असतं. खरं तर यश, परीशी सुद्धा बोलायला हवं ना. नेहा, तुला तिच्याशी बोलणं अवघड जातंय, कळतंय मला. मी एक काम करतो, आज संध्याकाळी मी येतो आणि मी बोलतो परीशी. रिलॅक्स नाव. हो. अजून काही शंका, कुशंका, प्रश्न, चिंता काही राहिलंय? काही नाही. मला बरंच आवरायचं, मला उशीर होतो. तो काय होतच असतो ग, पण बॉस तुला ओरडणार नाही याची गॅरंटी मी तुला देतो. इफ यू मेक माय डे. म्हणजे काय नाही, मला फक्त बस एक छोटीशी छानशी स्माइल हवी आहे. मी इथून हसले तर तुला दिसणार आहे का? यू राईट. हॅलो, हा चिडला की काय? हा फोन मी फक्त तुझी स्माइल बघण्यासाठी केलाय आणि मला परीलाही बघायचंय. परी? परी कोण आहे? कोणाशी बोलतोय? वहिनीला जाऊन सांगितलं पाहिजे. मला फक्त तुझी स्माइल बघायची आहे, बाकी मी एकही शब्द बोलणार नाहीये तुझ्याशी. वाह, आता कसा दिवस छान जाईल. जे आपल्याला हवं ना ते सगळं मिळेल. तू परीला सांग मी संध्याकाळी तिला भेटायला येतो. बाय. नाहीयेस. घ्या. अगं, कालच बोलून टाकायचं ना. ते काही नाही. आता मी चौधरींच्या घरी जाणार आणि जाऊन बोलणी करणार. वहिनी, अगं अजून मी परीशी बोलले नाहीये. सो हे बघ, जर तुला परीशी काही बोलता येणार नसेल तर मला सांग, मी बोलेन परीशी. कारण हे चांगलं स्थळ आहे, समजलं? काकू. अगं नेहा, दही देणार होतीस ना तू? तरीच म्हंटल, काकू अजून आपल्याकडे काही मागायला कशा नाही आल्या? वहिनी, अगं मागायला काय, हे त्यांचंच घर आहे. हो गो बाई, विसरलेच होते मी, ह्यांचंच घर आहे हे. ठीक आहे, येते मग मी. वहिनी ऐक, कोणाला माहिती नाहीये त्यामुळे तू काही बोलू नकोस याबद्दल. मी अजून परीशी पण. कळलं कळलं कळलं, मला सगळं कळलं. म्हटलं एवढी बडी मंडळी आपल्याकडे आली आहेत तर जरा औक्षण करावं. काहीतरी काय, मी घरचाच आहे. अरे हो, मग घरच्या माणसांना तर हक्काने औक्षण करायचं असतं, हो की नाही परी? हो. काकू दिवाळीला आणि माझ्या बर्थडेला पण औक्षण करता माझं. काकू पण कशाला? अगं माझ्या मनात आहे तर करू दे नेहा मला.
आशीर्वाद असतात ग हे. आणि आमच्या जवळ दुसरं देण्यासारखं आहे तरी काय. नाही काकू, तुमचे आशीर्वाद लाख मोलाचे. तुम्ही करून घ्या ऑप्शन. काकू मला पण. हो हो, तुझं पण करणार. हा, परी आणि परीचे बाबा कसे आहात? कोण माझे बाबा? अगं हे काय आहे, हल्ली बऱ्याच वेळा ना मला मधनं विसरायला होतं, पण आता हे नक्की लक्षात राहणार. परीचे बाबा. अगदी बरोबर बोललात तुम्ही आज. काय इतके दिवस फक्त परीची आई असंच बोलत होतो ना, पण काय आता परीने मस्ती केली की मी परीच्या बाबांना येऊन सांगणार. काहीतरीच काय हो तुमचं इंजिनियर. आपली परी कधी मस्ती करते का? उलट तिचं कौतुक करण्यासाठी मी तिच्या बाबांकडे येणार आहे आता. नाही नाही नाही, हे माझे बाबा नाहीयेत. हा माझा फ्रेंड आहे. बाबा नको सोडून जाता मला. बाबा नकोय, माझ्या नकोय. गैरसमज करून घेऊ नकोस. अरे पोरीने दसका घेतलाय. थोडासा वेळ गेला ना की सगळं ठीक होईल. आय होप सो. तुम्ही परीच्या जन्मापासून नेहा आणि परीला ओळखता, म्हणजे नेहाला मी प्रपोज, म्हणजे हे असं विचारून मी काही चूक करत नाहीये ना. परीला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल किंवा दुखावलं जाईल असं मला काही करायचं नाहीये. कारण म्हणजे आता फक्त विषय निघाला आणि ती इतकी अपसेट झाली. हे असंच झालं तर असं काही होणार नाही. बघ त्या दोघींकडे. बघ कशा बिलगून बसल्यात एकमेकींना. अरे आतापर्यंत त्या दोघीच होत्या ना एकमेकींसाठी. परीचं जग नेहा आणि नेहाचं जग परी. आणि आता अचानक कुणीतरी नवीन येणार म्हटल्यावर थोडासा त्रास तर होणारच ना. मी तुला सांगते, नेहा सुद्धा तुला लगेच हो म्हणाली नसेल. नाही. वेळ घेतला असेल, सगळ्याचा विचार केला असेल आणि मनात असून सुद्धा 10 वेळा स्वतःला समजावलं असेल की नको, पुढे जायला नको. आणि मग जेव्हा तिची खात्री पटली असेल ना, तेव्हाच ती तुला हो म्हणाली असेल. हो. ह्या सगळ्यात तिने परीच्या मनाचा विचार केला नसेल का? परीला हे सगळं मान्य होईल अशी खात्री पटल्यानंतर मगच नेहा पुढे गेली असेल. शेवटी ते लहान मुलंच आहे ना. तिच्या मनात नेमकं काय चाललंय, तिला कसला त्रास होतोय, कसला नाही होत आहे, ह्याचा काही अंदाजच लागत नाहीये ना. बाबा हा शब्दच खटकलाय पोरीला. पण तू नको काळजी करूस, सगळं काही ठीक होणार आहे. तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. यश, नेहा कळवते असं म्हणाली ना, मग तू खरंच निघ रे. आणि फार विचार करू नकोस. अजून कशी आली नाही ही नेहा.
आलात का? न्या. काय काकू, रोज रोज सांडग्याची भाजी आणि पोळी. लंचला कसं पिझ्झा, बर्गर असं काहीतरी हवं ना, किंवा निदान भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी असं तरी काहीतरी. रोज आपली सांडग्याची भाजी आणि पोळी. नेहा, तू पण काहीतरी वेगळं कर ना, रोज का भाजी पोळी ग? काहीतरी चमचमीत करत जा ना. छोटी पोळी आणि सांडग्याची भाजी ना अजिबात मजा येत नाही मला आता. फ्रेंड, माझी फेवरेट भाजी आहे ती. भाजीला काय नाव नाही ठेवायचं. हो, ही तुझी फेवरेट भाजी आहे? चल, आय डोंट थिंक सो. फेवरेट असती तर आतापर्यंत तू संपवली असती ना. बघूया खरंच तुझी फेवरेट आहे का, बघू तू खातेस का. मला उगाच मस्का नको मांडूच. मला जेवायचं नाहीये. ओके. यश, मस्करी करतोय का माझी? अजिबात नाही समीर, काय बोलतोय तू गालातल्या गालात हसतोस बर का यश? अरे नाही समीर, खरंच नाही. हा. ती जर का अशी वागत असेल तर ती नॉर्मल वागू लागली असं नाही वाटत का तू? अरे हो रे, म्हणजे जेवढ्या पुरतं तेवढं बोलणं, कामाचं बोलणं हे नॉर्मल आहे नाही का? हो. हो की खरं, हे नॉर्मल आहे. पण ते पूर्वी सारखं नाहीये ना, म्हणून थोडस माझा जरा विचार नाही. आणि माझं सोड, माझा काही प्रॉब्लेमच नाही. फक्त त्याचा ना कामावर परिणाम नको व्हायला म्हणून मी थोडासा विचार करत होतो, बाकी काही नाही. समीर, तू शेफालीच्या प्रेमात वगैरे नाही ना पडलेलं? अरे काय वेळ आहेस का? चिडतो कशाला एवढा? मला आपलं वाटलं तुला असं रेस्टलेस मी कधी बघितलं नाहीये. असं तू दिसलात म्हणून मला वाटलं तुला विचारून घ्यावं की तसं असेल तर सांग, काय प्रॉब्लेम नाहीये. वेडा आहेस का तू? मी रेस्टलेस वगैरे नाही झालो, पण गंमत अशी आहे की एखादी गोष्ट जर वारंवार घडत राहिली तर तिची सवय होते ना. मग ती सवय जर मोडली ना तो थोडा त्रास होतो, थोडा त्रास होतो, बस बाकी काही नाही. आणि तो मला होतोय. नाही, बरोबर बोलतोस तू. एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झाली ना चांगली किंवा आयुष्यभर ती सुटत नाही. सवय एखादी झाली की मग ती सुटत नाही ना. अरे यार, तू मस्करी करतोय का माझी? अरे खरंच नाही, मस्करी करत नाहीये मी. तुला सांगू का, कोणी जर का रुसलं असेल ना तर गाणं हा उत्तम पर्याय. परी जेव्हा अशी रुसते ना तेव्हा मी गाणंच म्हणतो तिच्यासाठी. ए यार, तू काहीतरी मस्करी करतोय सर माझी, प्लीज यार. जरा डोळे उघडून चालायचं ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बघा ना, स्वतःच अचानक पडल्या, फसकन आपटल्या आणि वर मलाच बोलल्या. एक मिनिट, मला अशी सवय नाही हा कोणालाही वाटेल ते बोलायची. ज्यांना बोलायचं ना त्यांनाच बोलते मी. माणसांना नीट बोलायचं नाही तर मी तरी काय करणार? आणि आपण एकाच ऑफिस मध्ये काम करतो, माणुसकी असते की नाही? पण मी काय मी काय करताय? आपुलकीने विचारपूस केली तर काटे टोचतात का इथल्या लोकांना? माणूस घाणेपणा म्हणतात याला.
कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. आवाज छान आहे सर तुमचा. हो, आवाज खूप छान आहे आणि त्याहीपेक्षा माझा स्वभाव खूप चांगला आहे. आणि माझ्या स्वभावामध्ये ना माणूस घाणेपणा आणि काम चुकारपणा अजिबात नाहीये. माझ्याही नाही सर. नाहीये ना, मग कामाला लागा. इथे काय थांबलाय, जा तुम्ही. हो. मला शेफाली काय माहिती का, त्या दिवशी असं झालं ना की म्हणजे तुम्ही इकडे बोला नेहा. सर यश नाही आला. नाही, तो तर आज परिमल कंपनीत गेलाय. एक महत्वाचं डील होतं म्हणून गेलाय. सो आज दिवसभर तो परिमल कंपनीत खूप बिझी असणार आहे. कदाचित फोन पण नाही उचलणार. आज येणारच नाहीये. नाही. काय झालं? फ्रेंड, ओजस मला असं सगळं का सांगतो? काय सांगतो ओजस? तो ना त्याच्या बाबांबरोबर खूप मजा करतो. जत्रेत जातो, गार्डनला जातो, बीचला जातो, कुठे कुठे जातो. मला जर बाबा असले असते तर मी पण त्यांच्यासोबत जत्रेला गेली असते ना. तुला जायचंय जत्रेला? मला नाही जायचंय. मला जर बाबा नाहीयेत तर सगळे लोक माझ्यावर हसतील ना. हो. ओजस, काय झालं? ओजस, मला सांग, तू आणि तुझे बाबा खूप मज्जा करता ना? हो. परीकडे बाबा नाहीयेत, पण तरी परी पण खूप मज्जा करते ना? हो, एकदा तिने आम्हाला दूध पार्टी दिलेली, खीर पण दिलेली. हो ना. परीकडे बाबा नाहीयेत, पण परीकडे कोण आहे माहितीये का? कोण? परीकडे तिचा फ्रेंड आहे. फ्रेंड आहे. या पुढे जर का तू परीला त्रास दिला ना तर मी तुला जोकर बनवून टाकेन. लाल लाल नाक, मोठे मोठे गोल गोल डोळे, डोक्यावर टोपी, आणि परीने सांगितलं ना तर मी तुला असे मोठे मोठे कान पण देईन, जोकर सारखे. देऊ का? देऊया 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 देऊया. थोडं थोडं थोडं. तुला तर जत्रेला जावं लागतं, पण माझं पण आवडत तर सगळं इकडे जाणतो. हो ना फ्रेंड? करेक्ट. इकडे आणली आपण जत्रा, हो ना? तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील? नाही, ओजस हा फक्त आणि फक्त माझाच फ्रेंड आहे. हो की नाही रे फ्रेंड? हो. पण मी तुझा फ्रेंड आहे ना, मग मला पण नाही तशी फ्रेंडशिप करू दे ना. नाही नाही नाही, कट्टी जा, मी माझ्या आईला तुझं नाव सांगणार. नाही ओजस, थांब. नेहाचा मिस्ड कॉल आणि 5 मेसेजेस. नाही जमणार. सॉरी. हो. क्या बात है. मऊ मऊ छान लुसलुशीत पुरणाची पोळी, त्याच्यावरती तुपाची धार. याला म्हणतात लाईफ, याला म्हणतात सण. चला आकारा. नाही नाही, मला नको समीर, मला भूक नाही. कशी आहे परी? ठीक आहे. ठीक आहे ना. पण तुझा चेहरा का पडलाय? रिलॅक्स, वाटेल तिला बरं. ओके. यश, तुला एक सांगू, आता तुझ्या चेहऱ्यामध्ये ना मला नेहाचा नवरा कमी आणि परीचा बाबा जास्त दिसतोय. नाही यार समीर, बाप असतो तर मी थोडा जबाबदारीने वागलो असतो. यश, नाही समीर, मी खूप केअरलेसली वागलो यार.
काही दुर्लक्ष केलं मी परीकडे. अरे असं नाहीये, तू असा विचार का करतोय? उलट तू परीसाठी किती काय काय केलंस, हो की नाही? अरे यू मेड अ डे. मलाही तसंच वाटत होतं. मग किती खुश होती यार ती. आम्हाला ना तो खेळ खेळायलाच नको हवा होता. आणि खेळलो तरी मला तिच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं यार, तिला सांभाळायला हवं होतं. मी काय करत होतो आजपर्यंत? मी फक्त ऐकलं होतं समीर, कळतही होतं, पण आता बघितलं. परीला जर का लागलं ना तर त्याहून जास्त नेहाला लागतं. आई आहे ना, आई अशीच असते यार. मला नाही माहित. हा म्हणजे मला मला माहितीच नाही असेल. काय या पोरांची मस्ती, काय सांगू तुला. धाडकन पडली ना परी, आणि आम्ही सगळे पण घाबरलो ना. पण नशीब यश होता म्हणून, नाहीतर काही वेगळंच घडलं असतं बघ. यश निघाला का? त्याला थांबायला सांगितलं असतं ना, आपली पण होळी पाहून गेला असता. आई, तू फ्रेंडला एवढी का ओरडलीस? त्याच्यामुळे किती किती मज्जा आली. ओजस तर माझ्या फ्रेंडला फ्रेंडशिप करत होता, पण मी नाही सांगितलं. परी, आता तो विषय जाऊ दे. परी, तुला माहितीये का होळी का पेटवतात, त्यात नारळ का सोडतात? नाही. होळी हा रंगांचा सण आहे, आनंदाचा सण आहे. मग आनंद साजरा करण्याआधी आपल्या मनातला राग रुसवा जायला नको का? म्हणून आपण आदल्या दिवशी होळी पेटवतो, म्हणजे आपल्या मनातलं सगळं वाईट साईड जळून जाऊ देत म्हणून आपण होळीला नमस्कार करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी हॅपी होऊन आपण रंग खेळतो. बरोबर. मग आता तू होळीला नमस्कार कर बरं, आणि सांग, माझ्या मनात जर कुणाबद्दल राग असेल, मी जर कुणावर रुसले असेल, तर ते सगळं निघून जाऊ देत. कोण होती हे महत्वाचं नाहीये, यश आज काय करणार आहे ते महत्वाचं. काय करणार आहे सांगतो. यश आज नेहाला रंग लावणार आहे. त्याची सगळी जरा जमवाजमव करण्याचं काम मी करतोय. अरे काय चाललंय काय तुमचं? ही कसली जमाजमा चालली आहे? आणि मला काय तुम्ही सांगतही नाही. तो यश काही सांगत नाही, तूही काही सांगत नाहीस. काय झालं एवढं एकदम भडकायला तुम्हाला? काय झालं म्हणजे? तुम्ही हॅपी होळी करत धमाल करणार, मी एकटा इथे पॅलेस मध्ये बसून करू काय? थांबा एक मिनिट, मुद्दा काय तुमचा, म्हणणं काय? अरे काय यार, तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही. मला का नाही इन्व्हाइट केलं? अच्छा, अशी अडचण आहे होय. नाही आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करणार होतो, पण एक नंतर सेकंड थॉट असा आला की आमचं कसं एक न्यू जनरेशन आहे, म्हणजे आम्ही कशी तरुण पिढी आहोत. तुमचं थोडस आता म्हणजे जुनं स्कूल झालं ना, म्हणजे असं. आम्हा ठीक आहे, आजपासून तू मला जग्गू म्हणायचं नाही. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. साक्षात तुम्ही सुद्धा. हॅपी होली जग्गू. हॅपी होली. हॅपी होली. नाव कम ऑन, एन्जॉय. हॅपी होली. थोडस रंग युज करायचा आपल्याला. अगं ती नेहा चिडेल. हो, ती चिडली तर यश तर आहेत ना तिला सांभाळायला. काका सांगा ना काकूना प्लीज. कोण यश? बरं बरं
ठीक आहे, आता तू म्हणतेस ना तर मग काही हरकत नाही. थँक्यू काकू, थँक्यू सो मच. किती गोड आहात तुम्ही. काका नमस्कार. नमस्कार ना. झालं, दिले वर्गणी देऊन झाली. अहो हो, थांबा जरा. अरे ये ना. हो हो. या या. नमस्कार काका. समीर, परी नेहमी तुझ्याबद्दल सांगत असते. हा, आज पहिल्यांदाच आलायस तू आमच्याकडे. पुरणपोळी खाल्ल्याशिवाय जायचं नाही. हा, अरे वा खूप गोड आहे, मस्त आहे. वा, गोड आहे म्हणल्यावर तर मग काय खायलाच पाहिजे. काकू थोडं तूप जरा जास्ती घाला. हो. शेफाली, सगळ्यांना प्लॅन सांगितला ना नीट समजावून? 5 वेळा सांगून झालंय. मला पण 5 झाले. वा, मग तर काय खूप छान. चला चला काका उठा, आपण बाहेर जाऊया. सॉरी, परीला अजून भेटलो नाहीये मी. तुझा शब्द नाही मोडला. होळीच्या शुभेच्छा. सॉरी. आय सॉरी. आज हॅलो हॅलो. काय काय म्हणाली काय नेहा? काय बोलला सुधीच्याशी? नेहा काय म्हणालीच नाही. मग कारण फोन स्पीकरवर होता आणि परीच बोलत होती. बरं ठीक आहे ना, एवढं काय टेन्शन घेण्यासारखं? काय म्हणाली परी? तिला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे माझा. इंटरव्ह्यू? हो. काय विचारणार आहे, काय ठरवणार आहे, कोणाच ठाऊक. नाही नाही नाही, डोंट वरी, तू टेन्शन नको घेऊ. हा, मी एक काम करतो, परीला ना एखाद्या छानशा रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाऊ, मस्तपैकी, जिथे अँबियन्स छान असेल, क्युझिन मस्त असेल, ती खुश होऊन जाईल. काय ते इंटरव्ह्यूचं एवढं टेन्शन घेऊ नको. ओके, मी सगळं बुक करतो. तू आता फापलत होतास तिच्याशी बोलताना आणि मला सांगतोय. ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो. आवर आता. वहिनीला जाऊन सांगितलं पाहिजे. आज इंटरव्ह्यू घेणार आहे ती, म्हणजे आजच जो काय तो रिझल्ट लागणार आहे. अरे बाबा, नको असलं काहीतरी बोलू, तू नको टेन्शन घेऊ यार. आलोच मी, आहे, आवर. ए समीर, मी कशाला मस्का मारेन तुला? मी तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे ना, मला काकांनी सांगितलंय. त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो ना, तो छान छान बोलतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. अगं हे मी तुला मस्का मारायला हे सगळं आणलं नाहीये. मग कशाला आणलेस? हे असंच, म्हणजे आज बाहेर जाणार आहोत ना आपण. मग म्हणजे आज फर्स्ट डेट आहे ना आपली, परी आणि फ्रेंडची फर्स्ट डेट. मग मग काय हे असं? ठीक आहे, पण मी हा ड्रेस घातला म्हणजे माझा होकार आहे असं समजू नको. हा, आईवर गेली आहे. काय पुटपुटलास? काही पुटपुटलो नाहीये मी, फक्त हेच सांगतोय की वहिनी कमेन. वहिनी आणि
मी ना कूल डाऊन. काय झालंय? बस 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 इथे. वहिनी तुमचा ज्यूस. आत्ता लक्षात आलं? पिऊन टाक. काय झालंय? वहिनी मी ना यश आणि परीचं बोलणं ऐकलं. मग हो, यश परीशी बोलताना किती घाबरून जातो आणि त्याच्या आवाजातही ना असं टेन्शन जाणवतो. हे सांगायला आलीस तू इथे? कितीदा सांगितलंय मी तुला, कोणाचंही बोलणं चोरून ऐकायचं नाही. आणि यशचं बोलणं तू चोरून ऐकायचंच नाही, सांगितलंय ना मी तुला. हो नाही नाही हो, मी यापुढे असं बोलणं चोरून ऐकणार नाहीये. इनफॅक्ट तसं ऐकायची गरजच नाही पडणार आहे, कारण आजच फायनल होणार आहे ना. काय? आज ना परी यशचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि यश जर का तो इंटरव्ह्यू पास झाला ना तर मग लग्नाचं नक्की. व्हॉट? हो, यश आज परीशी बोलून लग्नाचं फायनल करणार आहे. वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अहो वहिनी बघा, आता सगळं काही तुमच्या मनासारखं होतंय. याचा अर्थ आता तुम्हाला लवकरच तुमचा हिस्सा मिळणार आहे. अरे गाणं बंद का केलं? पप्पा आय एम सॉरी. गाणं ऐकता ऐकता तुमची इतकी छान तंद्री लागली होती ना, म्हणून गाणं बंद केलं. नाही म्हणून हाक मारलेली. म्हटलं तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको ना. बाय द वे, आज खूप महत्वाचा दिवस आहे म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. काय आज? हे सण आहे? नाही मग काय वाढदिवस आहे कोणाचा? नो पप्पा, आज त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट डे. यु नो, आज फायनली यश नेहाला लग्नाची मागणी घालणार आहे. अरे वा, पण हे त्यांनी मला का नाही सांगितलं? तुला सांगितलं? हो म्हणजे नाही, पण म्हणजे तसं म्हटलं तर हो, पण म्हणजे म्हटलं तर नाही. नाही म्हणजे काय ना पप्पा, ऍक्च्युली यशने तसं कुणालाच काही सांगितलेलं नाही. ते आपल्या मिथिलाने ऐकलं चोरून. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट पप्पा. आय मीन इट्स अ हॅपी ओकेजन. आणि यशचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्या आनंदाच्या क्षणी आपण सगळे त्याच्याबरोबर असलो तर त्याला खूप आनंद होतो. स्पेशली तुम्ही त्याचे फेवरेट असून आहात. सो या अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे हजर असलात ना पप्पा, तर विल बी व्हेरी हॅपी. पप्पा आपण ना त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करूया, ओके? यश लग्न करतोय म्हटल्यानंतर मला इतका आनंद होतोय ना. मी खरं तर नेहासाठी शॉपिंग करायला घेतलीये. बिलीव्ह मी, यश माझ्या मुलासारखाच आहे. बर मग काय, आय मीन इट्स टाइम टू सेलिब्रेट. तुम्हाला असं वाटतंय का की या आनंदाच्या क्षणी मी काही वेडं वाकडं करणार आहे? पप्पा, नेहा आपल्या घरी येणार आहे याचा मलाही खूप आनंद आहे. आणि आज जेव्हा नेहा यशला होकार देईल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला माझ्या डोळ्यांनी बघायचा पप्पा. सो आपण त्याला ग्रँड सरप्राईज देऊया. प्लीज प्लीज चला ना. ठीक आहे. कधी जायचंय? आता निघायचंय? नाही आता नाही, मी तुम्हाला कळवते. टेबल ना असं लहान मुलांना आवडेल अशा पदार्थांनी भरलेला पाहिजे. ओके? पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज, बर्गर्स, फ्राईज. ओके? फास्ट 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 घेऊन जा. ओके? हाय बॉस काका,
आता स्पेशल गेस्ट येणार म्हणल्यानंतर वेलकम सुद्धा स्पेशल पाहिजे की नाही? हो परी, काय मस्त ड्रेस आहे का तुझा, एकदम भारी. हा मला मस्का नका मारू. अच्छा असं आहे का? ओके, सॉरी ऑल द बेस्ट. आपण बसूया का आता? हो चला या. परी ये, तू बस इथे, बस ये. काय म्हणणं हा? काय म्हणणं? काय? काही नाही. मग सारखं तिकडे का बघतोस? टेन्शन आलंय का? नाही, असं काही नाही. मला टेन्शन आलं, कशाची भीती वाटली. मी सुद्धा आईकडे सारखं बघत असते. अच्छा, नाही असं काही नाही. इंटरव्ह्यू दिला नाही का कधी? कधी गरजच नाही पडली. आधी खा मग इंटरव्ह्यू. नाही अगं, नको, खरंच मला भूक नाही. आई म्हणते उपाशी पोटी परीक्षेला जाऊ नये. हो का? तुझं राहू दे, मी दुसरं ऑर्डर करतो. मला वन मोर फ्राईज प्लीज. अगं तू ऐक ना, खाऊन घे ना आधी थोडस. आधी परीक्षा. हो का? बर. तुझं नाही आईचं लग्न झाल्यावर. त्याच्यानंतर खाली बस. मी हे म्हणत होतो की मग आपण छान छान जागी फिरायला जाऊ, खूप काही खाऊ, खूप छान छान आपण ड्रेसेस विकत घेऊ. कोणत्या रंगाचा ड्रेस? पिंक. पण मला तो ब्लू आवडतो. मग ब्लू कलरचा ड्रेस घेऊ आपण. आणि मला ड्रेस नकोच असेल तर? ड्रेस नको तर जॅकेट. उन्हाळ्यात आपण हिवाळ्यासाठी आधीच घेऊन ठेवू ना. पण मला तर पावसाळा आवडतो. पावसाळा आवडतो. छत्री घेऊ का मग? नको का? स्पायडरमॅन की टिंकरबेल? टिंकरबेल. पण मला तर स्पायडरमॅन आवडतो. स्पायडरमॅन आवडतो? तू कधी बोलली नाही. आईला गाणं आवडतं की डान्स? गाणं? डान्स? गाण्यावर डान्स? सांगतोयस की विचारतोयस? एक्सक्यूज मी. थांब मीच सांगते. आईला गाणं आवडतं. मी म्हणालो ना तुला, मी सुरुवातीलाच म्हणालो ना गाणं म्हणून. तुला काहीच माहिती नाही. तुमच्याकडे इंटरव्ह्यूला अशी उत्तर चालतात?
नाही. बरं मला सांग, मला घरात एक प्राणी हवा असेल तर कोणता आणशील? प्राणी आपण कॅट. आई तर मांजरीला का आवडते? हो. हा. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला अजूनही माहित नाहीये. तुला कुठे माहिती असणार माझ्याबद्दल? आपण तर एकत्र राहतच नाही. हो. आपण एकत्र राहायला लागणार ना, तुला सगळं कळेल. अच्छा. मग तुम्हाला ओळखू लागशील ना. म्हणजे तुझी आमच्या लग्नाला माझी तुमच्या लग्नाला परमिशन आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. येस. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला माहितीये तर मी परत सांगतेय, तू पुन्हा एकदा विचार कर. तुला वाटते तशी गोड नाहीये. चिडली ना खूप डेंजर आहे. हा, थपाटे देते. माझी तरी आई आहे, तुझं काय करेल नीट विचार कर. ठीक आहे, सहन करीन मी धपाटे. फायनली सगळं सुरळीत झालं. चला